रोहित चाळके तिकडे आपलं खाऊ गल्लीमध्ये आस्वाद घेत आहेत. मंचुरियन प्लेट, वडापाव आहे तिकडे, त्यानंतर पॅटीस आहे आणि दादरचे वरळीचे आमचे लिंबू पाणी आहे. MH05FFE9904 गाडी क्रमांक 9904 कोणाची असेल तरी मागे पार्क करा लगेच. ती हुंडाईची गाडी आहे. 9600 लगेच गाडी तिकडून साईडला काढायची. 9600 पण साईडला काढा मित्रांनो. 2 मिनिटं मॅच थांबवा. ती गाडी पहिली 8361 कोणाची लगेच साईडला काढा. हा, मुंबईत जर तुम्ही असं लगेच गेला तर 736चा फाईन आहे. पार्किंगला जागा नाही आणि ट्रॅफिक जाम होते. हा, अंपायर्स मॅच चालू करायची आहे. मुंबई तसं विचारणार पण नाही, डायरेक्ट फोटो काढून या बँडरला गाडी घेऊन जा बाबा, पैसे भर. त्या बॉल देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पॉईंटला बॉल ट्रॅव्हल होईल. 1 रनने खातं ओपन केलं गेलं. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला दीपक. तिसरी मॅच आजच्या दिवसातील पहिली मॅच लाटवण संघाने जिंकली. दुसरी मॅच आपण पाहतो शिवतेज मंदनगड आणि शिवतेज मंदनगड संघाने तिसऱ्या मॅचचा देखील टॉस जिंकला आणि पहिलं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला त्यांच्या विरुद्ध लाटवण. या बॉलवर देखील बाउन्स देण्याचा प्रयत्न केला होता परंतु व्हाईट बॉल तिकडे. एक्स्ट्रा रन्स ते धावफलक पुढे जाईल. हेमंत सावंत पण आमचे अगदी रमण सावंत सकाळपासून त्यांची पण मेहनत आहे. यावर देखील पुन्हा एकदा हलका बॉल टाकला गेला. गुड बॉलिंग ओंकार. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न केला गेला ओंकारने. जो संघ ही मॅच जिंकेल तो टॉप 3 मध्ये आजच्या दिवसात क्वालिफाय होईल. त्यानंतर 3 टीम मध्ये चिठ्ठी उडवली जाईल. क्वार्टर फायनल, एक सेमीफायनल. पिक्सल प्रोला पण तुम्ही लाईव्ह पाहू शकता युट्यूबला. या बॉलवर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. अंगाचा वेध घेतला गेला. नॉन स्ट्राईकला थ्रो केला गेला. कोणी थ्रो केला रे? अज्जू. अज्जूने चान्स घेतला. डायरेक्ट हिट लागला असता तर चान्स होता रनआउटचा. पहिलीच ओव्हर चालू आहे. बघूया कितपर्यंत टार्गेट सेट करायला बॅटिंग करत असताना लाटवण. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल आलेत. म्हणजे ओंकार मालुसरने पण सुरुवात चांगली केली आहे. स्टंप टू स्टंप पिचिंग करत असताना मॅचमध्ये थोडीफार चुरस निर्माण केली आहे. आज ग्रामीण क्रिकेट देखील एक वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचलं आहे. रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर, महाराष्ट्राचे हे प्रमुख जे जिल्हे तालुके आहेत तिकडे खूप चांगलं क्रिकेटला क्रेज आहे. विविध भागातून खेळाडू आलेत, विविध तालुक्यातून खेळाडू आलेत, आज विविध जिल्ह्यातून आले आहेत. कोणी मुंबईवरून आलंय, कोणी खेळायला आलंय, कोणी बघायला आलंय, कोणी मजा घ्यायला आलंय, कोणी एन्जॉय करायला आलंय. आमचे मित्र पिट्या भाऊ. पिट्या भाऊची हेअरस्टाईल बघा, अगदी पोर्तुगालचे प्लेअर सारखे वाटतात. फुटबॉल पिट्या भाऊ. पिट्या भाऊ बोलतो 2 कोंबडे आणलेत पार्सल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल. जबरदस्त पिचिंग करत असताना ओंकारने सुरुवात चांगली केली. पहिल्या ओव्हरमध्ये हळूहळू प्रेक्षकांची देखील गर्दी वाढत चालली. त्यांचं पण स्वागत आहे. युट्यूबला देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग जॉईन झाले, त्यांचं पण स्वागत आहे. कोणी मुंबईवरून मॅचचा बघता आनंद घेते, कोणी विरार, कोणी पुणे, कोणी सुरत. मग कोकणातील काही लोक तिकडे स्थलांतर झालेत. पोटा पाण्यासाठी जावं लागतं, परंतु कोणाला आवडत नाही गाव सोडून जायला.
आता बहुतेक जण जर गावाला चांगलं उत्पन्न असेल तर गावी स्थायिक होतात. गावाची मजा ती कुठे नाही आहे. गावचं क्लायमेट राहिलं तर अजून 60-70-80 वर्ष आपण जगू. नाहीतर मुंबईच्या दादरला जर ट्रेन पकडायची तुम्हाला तर तो लाईफमध्ये मोठा टास्क आहे. विरार ट्रेन जर दादरला पकडायची आहे, जो ती ट्रेन पकडू शकतो तो लाईफमध्ये तो काही करू शकतो. विरार फास्ट, ते पण दादरला. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग केली ओमकारने आणि 5 रन खर्च करत असताना इकॉनॉमी स्पेल टाकला. गुड बॉलिंग ओमकार. लाटवण संघ थोडाफार शांत झालाय कारण की ओमकारने सुरुवात चांगली केली आहे. तुम्ही कुठलंही क्रिकेट खेळा, लेदर बॉल क्रिकेट खेळा, अंडरआर्म क्रिकेट खेळा, मुंबईत प्रत्येक बॉलने क्रिकेट खेळलं जातं. मग कुठे टेनिस बॉल, कुठे रबर बॉल. तुम्ही माहीम साईडला, वरळी साईडला आलात तर प्लॅस्टिक बॉलने पण 1 लाखाची पारितोषिकाच्या क्रीडा स्पर्धा आम्ही बघितल्यात. तिकडे प्लॅस्टिक बॉलचा पण क्रेज आहे. कुठे वेगळे बॉलिंगचे ॲक्शन आहे. कुठे हलका प्रॅक्टिस बॉल आहे, कुठे जड प्लॅस्टिक बॉल आहे, कुठे लेदर बॉल, कुठे टेनिस बॉल. पण तुमच्याकडे बॉलिंग फॅक्टर चांगलं पाहिजे, तरच तुम्ही एक टुर्नामेंट चांगली जिंकू शकता. जर तुमचा बॉलिंग फॅक्टर कडक असेल. बॉलिंगसाठी रोशन येतात. पहिलाच बॉल रोशनने वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉल रोशन. रोशनने मागील मॅचमध्ये बॅटिंग पण जबरदस्त केली होती. रोशन, शकील खूप चांगला खेळ त्याही खेळाडूंनी केला. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे, थोडीशी मिसफील्ड पाहिली गेली. टीममध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. डबलचा कॉल दिला. स्ट्राईक एंडला थ्रो होईल का? नॉन स्ट्राईक एंडला गुड थ्रो, खूप चांगला थ्रो केला तिकडे. उमेर तिकडे होते. कोणाला जमलं नाही यावर्षी गावाला येईल ते युट्यूबला बघत असतील त्यांचं पण स्वागत आहे. पण पुढच्या वर्षी मित्रांनो तुम्ही या. हां, रोहित साळके तिकडे वडापाव एन्जॉय करतायत. स्ट्राईक एंडला आता बॅटर आहेत कल्पेश. या बॉलवर कल्पेशला देखील यॉर्कर बॉल, थोडा बॉल बाउन्स झाला आणि तिकडे स्पायडरमॅन सारखी जम्प केली. परंतु गुड थ्रो. साहिल. या बॉल देखील अप्पर कट खेळायचा प्रयत्न केला होता. थोडा फटका फसला. नॉन स्ट्राईक केला, फेकी होईल. बॉलिंग चांगली केली आहे. शिवतेज मंदनगड संघाने एक जबरदस्त बॉलिंग केली आतापर्यंत. 10 रन झालेत. पहिली ओव्हर ओमकारने, आता रोशनने. नावाप्रमाणेच त्यांची कामगिरी आहे. शिवतेज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं वंदन करून आणि रायगड रत्नागिरीमध्ये जेवढे किल्ले आहेत ते बघण्यासारखी तुम्ही नक्की या. अब्बू अंजारलेकर, आपला ट्रक जो आपला टेम्पो तो थोडा साईडला घ्या. अंजारलेकर साहेब, हां, पार्किंग लॉट्समध्ये आपलं ट्रक पार्किंग करा. या बॉलवर समोर उडवला गेलाय. जबरदस्त टायमिंग केलं गेलं. दीपकने, खेळाडू आहेत तिकडे शैतान ग्रुप पोलादपूर आणि त्यांच्या विरुद्ध. जबरदस्त बॉलिंग करत असताना इकडे या मॅच मध्ये शिवतेज मंदनगड. स्कोर कार्ड आतापर्यंत 13 रन झालेत. डिंगडॉंग धुतरोळी. टॉस उडवण्यासाठी यायचं आहे नंतरच्या दोन्ही टीम्स. स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि स्ट्राईक एंडला बॅटरला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. दीपकला बाहेर जावं लागेल. मॅच थोडीफार फसताना पाहायला मिळाली आहे. डिंगडॉंग धुतरोळी आणि शैतान ग्रुप पोलादपूर. पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा. मुक्काम पोस्ट टाकेडे, गावठाण.
नवीन बॅटर अथर्व येत आहेत. स्कोर थोडा शांत झालाय. 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त रन झालेत 14 रन्स. या ओव्हरमध्ये तरी 15-16 रन्स तरी आलं पाहिजे. 30-32 पाहिजे टार्गेट. बॉलिंगसाठी परम राठोड. अथर्व नवीन बॅटर आले आहेत. थोडीफार मॅचला टचअप देणं गरजेचं आहे. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे असणारे बॉलिंगसाठी. परम राठोड स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. कल्पेश यावर देखील यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला. पहिला बॉल डॉट येतो आहे. जबरदस्त बॉलिंग करत असताना परम राठोडने राऊडी राठोड परम राठोड. परमला माहिती आहे की शेवटची ओव्हर आपली खूप महत्वाची आहे. सर आपण स्पेल चुकीचा टाकला तर मॅच मधून आपण थोडं बॅकफुटला जाऊ शकतो. या बॉलला देखील लोअर फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा एक सिंगल रन मिळेल. नॉन स्ट्राईक चान्स आहे. बॅटर बाहेर जावं लागेल तिकडे अथर्वला. अजगर 11 मालवण मानगाव आपलं पण स्वागत आहे. मानगाव वरून तुम्ही आज इकडे दाखल झालात. न्यू बॅटर राहील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा परम राठोड. जबरदस्त मॅच आहे. या बॉल देखील फुलटॉस बॉल समोर खेळले गेलेत. शकील तिकडे आहेत परंतु बॉल निघून जाईल 4 रनसाठी. कल्पेशला माहिती आहे की आता 4th घेतला बॅटिंग करावी लागेल. खूप चांगलं टायमिंग केलं. दोन्ही टीम्स आपण टॉस साठी या. डिंगडॉंग धुतरोळी आणि शैतान ग्रुप पोलादपूर 19. या बॉलवर देखील पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होईल. खेळाडू आहेत तिकडे. खूप चांगला थ्रो केला गेला आणि एक सिंगल रन मिळेल. 20 रन्स होतं धावफलकावर बॅटिंग करत असताना लाटवण. थोडीफार मात्र लाटवण संघ बॅकफुटला गेले कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन झालेले नाही आहेत. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये एकतरी 6 पाहिजेच पाहिजे. एक 10-12च्या सरासरीने जर रन्स केले तर 40 पर्यंत तुम्ही स्कोर्स बनवू शकता. 38-39च्या घरामध्ये. या बॉल देखील ऑफ स्विच एक जबरदस्त पिचिंग. नॉन स्ट्राईकला फेकी गेली आहे. बॅटर आउट. न्यू बॅटर झौर. मॅच थोडीफार मात्र बॅकफुटला गेली आहे. रन्स करावे लागतील. या बॉल देखील बाउन्स पाहिला गेला पण तिकडे व्हाईट बॉल. नो बॉल. फ्रीडचा चान्स असणार आहे.
यावर देखील फुलटॉस बॉल गॅप मध्ये मात्र बंदुकीच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होईल. रन मिळतील 4. हळूहळू बाबा आहे उमेर. अरे भाई कल अपन को कॉलेज और ऑफिस जाने का है. क्रिकेट तो लाइफ में खेलने का है भाई. 25 झाला. 26 चा टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता शिवतेज मंडणगड. ट्वेंटी सिक्स टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता शकील आणि त्या सोबतीला नॉन स्ट्राइक एंडला रोशन, स्ट्राइक एंडला शकील. बॉलिंगसाठी जरूर पहिली ओव्हर घेऊन 26 करायचे आहेत 18 बॉल मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये जर चांगली कामगिरी केली तर लाटवण संघ पण मॅच मध्ये येऊ शकतं. मला असं वाटतं मागील मॅच मध्ये 26 लाटवण टीमने चेस केल्या होत्या आणि आता डिफेंड करतायत. टॉस साठी यायचं आहे. डिंगडॉंग धुतरोळी आणि शैतान ग्रुप पोलादपूर कॅप्टन्स आणि प्लेयर्स आपण पण टॉस साठी या. या बॉल देखील जबरदस्त पिचिंग करत असताना पहिल्या बॉल मध्ये तर एक जबरदस्त कामगिरी केली गेली आहे. झहूरने गुड बॉलिंग. पहिले 2 बॉल इकॉनॉमी बॉलिंग करत असताना कुठल्याही प्रकारे अजूनही रन्स खर्च केलेले नाहीये. 2 बॉल 0 रन आतापर्यंत खर्च केलेत. गुड बॉल. एका दुसरी ओव्हर सेफ आली तर मॅच मध्ये येऊ शकते लाटवण संघ. त्यामुळे देखील समोर बॉल ट्रॅव्हल 1 रन तिकडे इझिली मिळेल. पहिलं खातं ओपन केल्या गेले बॅटिंग करत असताना शिवतेज मंदनगड. 26 रनचं टार्गेट आहे. पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा. सर्व टाकेडे गावातील सर्व युवक एकत्र येऊन या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिवसाचं आयोजन. सूरज कदम आपण कुठे असेल तर लगेच टॉस साठी या. आणि या बॉलवर लाऊड अपील बॅटर आउट. कहाणी में ट्विस्ट. बाहेर जावं लागेल बॅटर रोशनला. गुड बॉलिंग झहूरने पहिल्या ओव्हर मध्ये इकॉनॉमी बॉलिंग करत असताना एक विकेट पण मिळवली आहे. एक ओव्हर महत्वाची होती पहिली ओव्हर आणि झहूरने ते मात्र जबरदस्त कमबॅक केलं गेलं.
दादू. न्यू बॅटर दादू. दादूला आता दाखवावे लागेल जादू, कारण की दादूला बॅटिंग करणं गरजेचं आहे, तरच मॅच मध्ये थोडाफार कमबॅक करू शकतो बॅटिंग करत असताना. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी केली आतापर्यंत. झहूरने विकेट पण मिळवली आहे, डॉट पण आली आहेत. फक्त आणि फक्त 26 रनचं टार्गेट होतं. या बॉलवर देखील नो बॉल. नो प्लस आहे ना, नो +1. थोडीफार मॅच मात्र शांत होताना पाहिली गेली, परंतु एक्स्ट्रा रन्स त्यात पुन्हा एकदा खातं ओपन जाईल. 3 रन झाले. 23 रनची गरज आहे झहूरने. एक्स्ट्रा रन्स थोडं कंट्रोल करणं गरजेचं आहे. फ्रीडचा चान्स असणार आहे आता. लेफ्टी बॅटर दाऊला चान्स उचलावा लागेल त्याचा. फ्रीडचा बॉल फेस करतील दाऊ. या बॉलवर दाऊने हवेत उडवला गेलाय. पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा मिस टाइम स्ट्रोक फिल्डर आहेत तिकडे, परंतु फ्रीड आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन. सुरुवात चांगली केली आहे. कॅप्टन टॉस साठी या शैतान ग्रुप पोलादपूर आणि डिंगडॉंग धुत्रोळी. या बॉलवर पुन्हा एकदा उडवला गेला बॉल हवेत. फिल्डर आहेत तिकडे. बॅटर आउट. रन झाले त्यापर्यंत 5 रन. 12 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. मॅच अजूनही क्रुशल आहे. 12 बॉल 21 ला 4 रन. यस, बघत होतं तुमचं लक्ष घ्या, परंतु लक्ष आहे राहिल भाई. हाँ, राहिल भाई का ध्यान है भाई, ध्यान रखना जरूरी है. बघा मित्रांनो, जर टॉस साठी नाही आला तर 2 ओव्हरची मॅच खेळली जाईल. डिंगडॉंग धुत्रोळी आणि शैतान ग्रुप पोलादपूर. डिंगडॉंग धुत्रोळी कॅप्टन. न्यू बॅटर परम. या बॉल देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग. जबरदस्त पिचिंग करत असताना या बॉलमध्ये कल्पेश मॅच मध्ये कमबॅक करत असताना. वेल प्लेड लाटवन. 10 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 22 रनची गरज आहे. पैसा वसूल मॅच आजच्या दिवसातील ही मॅच पण लक्षात राहील. 10 बॉल 22 करायचे आहेत. क्रिकेट सोपं नाहीये. टेनिस बॉल क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. स्ट्रायकेला शकील त्याच्यावर क्षमता आहे. ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती. या बॉल देखील समोर उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल. बॉल निघून जाईल. आपण पाहतो तिकडे 4 रन. शकीलकडे क्षमता होती आणि लास्ट मॅच मध्ये पण जी शकीलने बॅटिंग केली आहे, एक हार्ड हिटर बॅटर आहेत. डिंगडॉंग धुत्रोळी आणि त्यांच्या विरुद्ध शैतान ग्रुप पोलादपूर.
या बॉल देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल पुन्हा एकदा ग्राउंड स्ट्रोकने निघून जाईल तिकडे चौकारासाठी. आणि या मॅच मध्ये आता कमबॅक करत असताना शिवतेज मंदनगड 12 रन झाले जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. आठ बॉल 14 रनची गरज आहे. शकील एक खूप वर्षापासून त्या परिसरात क्रिकेट खेळले, एक लेजेंडरी प्लेअर आहेत. सो अनुभव आहे त्यांच्याकडे. वेल बॅटिंग शकील. ओल्ड इज गोल्ड. या बॉल देखील पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे, थोडीशी मिसफील्ड. थोडीफार मॅच मात्र शांत होती आणि आता हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. 7 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. या बॉलवर सिंगल डॉट विकेट जरी आला तरी मॅच मध्ये कमबॅक करू शकते फिल्डिंग टीम. पण लाटवन जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे लाटवनचा पण. जफरभाई शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्याकरिता 12 रनची गरज आहे. वेल मॅच जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. 6 बॉल 12 करायचे आहेत. अंकुर आमचा टेन्शन मध्ये ही मॅच. 6 बॉल 12 आहे. सहा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे बॉलिंग साठी. बॉलर अथर्व. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन सिंगल रन मिळेल. 5 बॉल मध्ये 11 रन्स करायचे आहेत. एक मोठा स्ट्रोक आला तरच मॅच जिंकू शकते बॅटिंग टीम शिवतेज मंदनगड. नाही तर लाटवण टीमने जबरदस्त मॅच केली गेली आहे. जबरदस्त आयोजन. टाकेडेगाव गावठाण मंदनगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण आहोत आणि एक भव्य दिवस आयोजन गावदेवी चषक 9व वर्षीय क्रीडा स्पर्धेचं गावदेवी युवा प्रतिष्ठान टाकेडे. यावर देखील फुलटॉस बॉल. थोडा मिस टाइम झाला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल. 1 रन त्या कंप्लीट केली. डबलचा कॉल होईल का? थोडीशी मॅच आणि शकीलकडे स्ट्राईक जाईल. शकीलवर सर्वांचं लक्ष आहे. 16 रन झालेत मॅचला जिंकण्याकरिता. 4 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. यानंतर देखील जिंकण्याकरिता आता 10 रनची गरज आणि शकीलने या बॉलवर जबरदस्त टायमिंग करत असताना हँडसम 6. सुपर शकील. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. आर पार कडक. 3 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 4 रनची गरज आहे. वेल बॅटिंग शकील. शैतान ग्रुप पोलादपूर टॉस जिंकला आणि फिल्डिंग. तुमच्या टीमचं नाव ऐकूनच थोडा घाबरलो भाई मी. शैतान ग्रुप. हा नाम में कुछ तो भाई है. नाम में क्या रखा है? तीन बॉल मध्ये 4 करायचे. या बॉलवर शकीलने ऑन द राईस उडवलाय. बॉल जाईल सीमा रेषेच्या पार. शकील स्टाईलने फिनिश करत असताना ओल्ड इज गोल्ड. पुराना चावल है भाई शकील. सुपर शकील.
साई भोसले आपलं पण स्वागत आहे आणि विशेष करून भिवंडीवरून आलेत. मग भिवंडीमध्ये गेलात तर चैन घालून तिकडे असतातच ऑलरेडी. तर आमचे साई भोसले आपलं पण स्वागत आहे. भिवंडी, पडगा, वाडा तिकडे देखील क्रिकेटला एक वेगळा क्रेज आहे. बाली ट्रॉफी पण तिकडे आम्ही पाहण्यासाठी यायचो.